मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. प्रकाश बोराडे एक अष्टपैलू कामगिरी बजावली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत. जोरदार टाळ्या वाजवा मॅन ऑफ द मॅच साठी. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये ऑन होते. एका बाजूने पालखी मार्ग वॉरियर तर दुसऱ्या बाजूने 10वा मैल वॉरियर्स. या दोन संघांमध्ये मॅच सलामीची जोडी दाखल झाली आहे. प्राया कुदळे ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळत आहेत, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने ऋषिकेश मोडक नॉन स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं कुल कॅप्टन सौरभ पवार गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू उंच मारारी घेतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस षटकार. 7 धावा येतील आणि या 7 धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. सौरभ वरती आक्रमण होत आहे. हा चेंडू देखील समोर दिशेने आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. इथे देखील 2 धावा आहेत. प्रयाग कुदळे आक्रमण करताना पाहायला मिळतील. गोलंदाज सौरभ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, परंतु इथे पुला खालून पाणी आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चुका टाळाव्याच लागतील यात मात्र शंका नाहीये. एक आवर्जून सांगेल, वडकी प्रीमियर लीगची क्रेज एवढी आहे. सौरभ पवार गोलंदाजी करतायत आणि यांचे बंधू खास कुवेतवरून सकाळी फ्लाईटने इथे वडकी प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलेत. गौरव पवार त्यांचंही मनापासून स्वागत आहे. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. हाही चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देखील पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. 3 झाले, 3 बाकी आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत. फुल टॉस चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर गेलाय लालबुंद तोफेचा गोळा. षटकार. धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये फार मोठं आक्रमण प्रयाग कुदळीच्या बॅटमधून होत आहे. अगदी सराव सातत्य क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण असतं. वडकी प्रीमियर लीगच्या अगोदर महिनाभर सराव सातत्य सर्वच खेळाडू करतात. त्यातील हा खेळाडू आहे. इथे देखील लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. धावफलकावरती 29 धावा आहे. आक्रमण आणि आक्रमण आग ओकणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये प्रयाग कुदळीची पाहायला मिळते. चेंडू देखील हलकीची एज घेत मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. इथे अगदी आपण पाहूया फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळते. तोपर्यंत एका धावेची चोरी होताना पाहायला मिळेल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतंय. धावफलकावरती 30. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रिकेट रसिकांची गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक आज मात्र WPLच्या निमित्ताने मैदानावरती उपस्थित होत आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही वडकी प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ होईल आणि गोलंदाजीच्या माध्यमातून दीपक कशा प्रकारचं कामकाज करणार. पहिल्या षटकामध्ये तर आक्रमण झाले. इथे कमबॅक करणारी चेंडू गरजेचे आहे. दीपक चाहे सोने का हो या मिट्टी का, उसका काम होता है अंधकार दूर करना. संघावरती संकट आले प्रयाग नावाचं, त्याला मात्र इथे बात करण्यामध्ये यश येणार का. इथे आक्रमण होत आहे. हा ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इसको लगा डाला तो लाईफ झिंगाला. षटकार. धावफलकावरती 36 धावा आहेत.
आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. चेंडू अडवला जातोय. सिंगल डबलचं समीकरण. तोपर्यंत अगदी 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 38 धाबा आहेत. इथून मागे देखील अनेक विक्रम ह्या खेळाडूच्या नावावरती आहेत. प्रयाग कुदळे ऑन स्ट्राईक. हा चेंडू बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय. इथे 2 धाबा आहेत. धावफलकावरती 40 धाबा. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारे चेंडू जरूर येत आहेत इथे, परंतु प्रयाग कुदळे थांबायला तयार नाहीये. उंची आहे, लांबी कमी पडली आहे, झेल टिपलाय आणि इथे प्रयाग कुदळेला थांबवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक पहिला. परंतु 10 चेंडू खेळलेत. 39 धाब्यांची वैयक्तिक खेळी आहेत. खेळ आवडले असेल तर जोरदार टाळ्या. बॅटर रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आणि बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. शॉटम फुल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल. मैदानाच्या बाहेरूनच रोहन सेट होऊन आलाय की काय? आल्यासरची षटकार खेळलाय. धावफलकावरती 46 धाबा आहेत. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. अडबाटने इथे देखील हवाई फायर, परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. रोहनची खेळी मात्र संपुष्टात. विकेट. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 46 धाबा आहेत. षटक क्रमांक 3 प्रज्वल गोलंदाजीच्या माध्यमातून. तर न्यू बॅटर बाळू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 46 धाबा आहेत. इथे देखील बॅटने आक्रमण होत आहे. ऋषिकेशच्या बॅटमधून हवाई तडाखा, कोल्हापुरी तडका षटकार. षटकाराच्या मदतीने 52 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 54 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आक्रमण झालंय. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 60 धाबा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रज्वल वरती देखील आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार. हा चेंडू इथे डॉट आहे. चांगला चेंडू त्यांना पाहायला मिळेल. ऋषिकेश देखील आक्रमण करतायत. आग ओकणारी फलंदाजी आहे. फुलटा स्वरूपात चेंडू बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या भेगात येतील. इथे मिसफिल्ड होते. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. धावफलकावरती 64 धाबा आहेत. 64 लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आणि बॅटने इथे आक्रमण केलाय. अगदी आपण पाहूया. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. तोपर्यंत अगदी धावांसाठी धाव होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 67 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. सदुसष्ट धाबा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. प्रतीक गोलंदाजीच्या माध्यमातून इथे प्रतीकचा पहिला चेंडू हवाई यात्रेला पाठवलाय. बंगाली रसगुल्ला. षटकार. इथे देखील आक्रमण होत आहे. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
लागोपाठचा दुसरा षटकार. ऋषिकेश नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून तोफगोळे मैदानाच्या बाहेर फेकले जातात. लडकट वस्ती योद्धाज आणि पांडवनगर वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. टॉस साठी या. इथे देखील बॅकवर्डवरती सरकल्या दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु इथे देखील चेंडू सीमारेषेला आग लावतोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. इथे देखील आक्रमण होत आहे. ऋषिकेश इथे आक्रमण करतायत आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. एका बाजूने प्रयाग नावाचं वादळ आपण पाहिलं. खरं तर अभ्यास केला गेला होता प्रयागच्या पेपरचा, परंतु इथे पेपर आलाय मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश 10 चेंडू 43 धाब्यांची खेळी आहे. फार मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. अर्धशतक पूर्ण होणार का प्रश्नचिन्ह जरूर आहे. 2 चेंडू बाकी आहेत. इथे देखील बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावताय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चानन चौकार. 93 धावसंख्येवरती धावफलक उच्चांकी धावसंख्या गाठली. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात 10वा मैल वॉरियर संघाचं आपण स्वागत करूया. इथे देखील आक्रमण हवाई फायर आणि याचबरोबर ऋषिकेश अर्धशतक झळकवेल. खूप खूप असं अभिनंदन. 99 धावा बनवल्यात. विजयासाठी 100 धाब्यांचं टार्गेट. बनवल्यात 100 बनवायचे आहेत. आता विनंती करेल 10वा मैल वॉरियर्स टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण साजबात दुसऱ्या बाजूने पालखी मार्ग वॉरियर्स टीम विनंती असेल आपली सलामीची जोडी पाठवा. लडकत वस्ती योद्धाज आणि पांडवनगर वॉरियर्स. टॉस होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. आणि बॅटने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या पाठबोर, परंतु हा चेंडू सीमारेषेला आग लावतोय. चौकार आलाय. हा चेंडू इथे सुरेख डॉट इथं पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे डॉट येईल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतंय. 5 धाबा आहेत. अर्थात अजूनही शेवटचे 18 चेंडू आणि 95 धाबा. एक एक धाव विधायची आहे. त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. एका एका धावेला महत्व आहे. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. जरी सामना हाय स्कोरिंग असेल तरी देखील इथे विजय मिळवू शकतात, परंतु इंग्रजांचं तत्व अवलंबावं लागेल. तोडा फोडा आणि राज्य करा. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावफलकावरती 6 धाबा. गोलंदाज सज्ज होतील. आणि बॅटने आक्रमण तर झालं. चेंडू चाव्यामध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाइज होईल आणि इथे फलंदाज होईल बाद. विकेट. पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. तुषारला मात्र
आता बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल तर घेतली आहे. 15 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. 85 धावा 11 चेंडूंमध्ये अजूनही बनवायचे आहेत. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया सूर्य घेताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये म्हणावी लागेल. 15 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा सज्ज होतील. हा चेंडू देखील इथे सुरेख लाजवाबी त्यांना पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवत आहेत. पुनश्च एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये देखील धुमाकूळ रोहन घालताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आहे. दादा बॅटने चेंडू खेळला आहे. गणेश मोडक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक वेगवान सिंगल. 16 धावा आहेत. इथे आक्रमण झालंय. चेंडू उंची आहे परंतु लांबी कमी पडली. तिथे झेल टिपलाय आणि फलंदाज होते बाद. विकेट. 16 चेंडूंवरती 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत. शेवटचे आता 7 चेंडू आणि विजयासाठी 84 धावा. विजयाच्या दिशेने धावा मैल वॉरियर संघ नक्कीच आगेकूच करतोय. संतोष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या 84 धावा. आणि बॅटिंग चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. 17 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 83 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण. घोरपडीची पकड जर पाहायला गेली तर नक्कीच मजबूत पकड या सामन्यावरती धावा मैल वॉरियर संघाची पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. 6 चेंडू 83. गणेश मोडक. हा चेंडू इथे बोटांची किमया पाहायला मिळाली. आनंद ढवळे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी आहे. गणेश मोडक यांच्यासाठी प्राईज असेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावफलक पुढे जाते. विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचं प्राईज. इथे झेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. विकेट. चार चेंडू आणि 82 धावा. एक तर आली आहे. अजून जर 2 विकेट येत असतील तर आनंद ढवळे साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. प्रज्वल यांनी जर 1 6 मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज प्रतीक जाधव साहेबांच्या माध्यमातून आहे. एका बाजूने षटकारांसाठी प्राईज आहे. एका बाजूने विकेटसाठी प्राईज आहे. इथे आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. एक सिंगल घेतली आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 19 धावा. 3 चेंडू 81. विजयाच्या उंबरट्यावरती धावा मैल वॉरियर संघ नक्की जाऊन पोहोचलाय. 1000 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रतीकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून. प्रज्वल यांनी जर षटकार खेळला तर हे पारितोषिक असेल. इथे झेल टिपलाय आणि अजून एक धक्का सौरभच्या रूपाने बसला जाईल. विकेट. 2 चेंडू 81 धावा. यानंतरच्या बोथ टीम्स रेडी राहा. सामना झाला की लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. लडकत वस्ती योद्धाज आणि पांडवनगर वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. 19 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू 81 धावा. इथे देखील आक्रमण होत आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल तर घेतले. दुसऱ्या धाबेसाठी पलायन. 2 धावा येतील.
धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 21 धावात 1 चेंडू आणि 79 धावा. हा चेंडू इथे सुरेख येताना पाहायला मिळतोय आणि याचबरोबर 10वा महिल वॉरियर संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडू 53 धाब्यांची खेळी करणारा ऋषिकेश मोडक ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ऋषिकेश चला मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. आकर्षक असं